वाटत भाऊ, एकदम छान, एकदम छान वाटत. जीवनात येऊ नये ना, आता हा शेवटचाच प्रसंग आहे असं म्हणा. एकदम आनंदी आनंद आहे आम्हाला, एकदम छान. आम्ही चालवतो म्हणजे आम्ही गंगोत्री. फल लिए भाई, इसका रेट है 50-100 रुपये, ये देख सकते हो. सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंदाकिनी नदीच्या काठी केदारनाथ हे एक मंदिर वसलेले आहे. याची उंची 3500 मीटरपेक्षा पण जास्त आहे. इथे पोहोचण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला हरिद्वारला पोहोचावे लागते. हरिद्वारला तुम्ही बस किंवा ट्रेनने पोहोचू शकता. तिथूनच तुम्हाला सोनप्रयागसाठी बसेस किंवा टॅक्सी अवेलेबल असते. हरिद्वारला पोहोचल्यानंतर तिथून तुम्ही हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, सोनप्रयाग या मार्गे गौरीकुंडला पोहोचावे लागते. तिथूनच तुमचा केदारनाथचा ट्रेक स्टार्ट होतो. हरिद्वारहून सकाळी बस किंवा टॅक्सीने तुम्ही निघाल्यानंतर 90 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर तुम्ही पोहोचता देवप्रयाग, म्हणजेच इथून गंगा नदीचा उगम होतो. इथे भागीरथी आणि अलकनंदा ह्या 2 नद्या मिळून गंगा नदीचा उगम करतात, जे की भारतातील सर्वात पवित्र स्थान म्हणून मानले जाते. तुम्ही जर हरिद्वारहून टॅक्सीने येत असाल तर इथे तुमचे थांबण्याचे कोणतेही चार्जेस नाहीत. इथे तुम्ही आरामात अर्धा तास थांबून दर्शन वगैरे करू शकता. पण तर तुमचे इथे दर्शन होणार नाही. बसमधूनच तुम्हाला दर्शन घेऊन बस डायरेक्ट पुढच्या स्टॉपला जाते. देवप्रयागहून निघाल्यानंतर थोडे अंतर पार केल्यानंतर तुम्ही पोहोचता इंडिया सर्वात हायेस्ट बंजी जम्पिंग माँ गंगा. असे तुम्हाला भरपूर नजारे पाहायला भेटतील. बंजी जम्पिंग किंवा ॲक्टिव्हिटीज अजून पण तुम्हाला या रस्त्यामध्ये पाहायला भेटतील, ज्या की तुम्ही करू शकता. फायनली 10 तासाची जर्नी करून मी पोहोचलो आहे सोनप्रयागला. आता मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तुम्हाला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केदारनाथचं करणं कंपल्सरी असतं, जे की तुम्ही ऑनलाईन करू शकता. ते गव्हर्मेंट वेबसाईट आहे आणि हे रजिस्ट्रेशन करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण की तुम्हाला सोनप्रयागपासून पुढे हे खूप ठिकाणी चेक केलं जातं की तुमचं जर रजिस्ट्रेशन आहे का नाही. सोनप्रयागहून गौरीकुंडसाठी 50 रुपयात प्रायव्हेट टॅक्सी चालतात, ज्याचा किराया असतो 50 रुपये. ते 50 रुपयात तुम्हाला गौरीकुंडला सोडतात आणि इथून पुढे तुमचा केदारनाथ ट्रेक स्टार्ट होतो. आता मैं भी इधर मैगी खा रहे और ये अपने सभी महाराष्ट्र के भाई है, मतलब मराठी बोल. और श्रीगोंद्याचे कोपरगाव को ये अच्छा है. और ये मेजर है, ये है ना, वो मेजर है. आपको अपनी फिटनेस माहीत होईल ती मेजर आहे. आणि हा भाई आपला कोपरगावचा आहे, सलूनचं शॉप आहे कोपरगाव संजीवनी कॉलेजपाशी. कधी गेलात तर नक्की व्हिजिट करा. क्वालिटी मॅगी पण. और इस भाई के लिए एक लाइक. ये अपना भाई है. हाँ घ्या ना. फायनली आता आलता मी 110 नंबरचा काहीतरी पोली वाटतं. आणि इथून आता वरती खूप आहे. हेलिकॉप्टर दिख रहे. ये देखो यहाँ पर है, दिख रहा होगा आपको. ऊपर से आ रही. मस्त वेदर झालं, एकदम भारी वातावरण. आणि इथं सगळ्यात मोठं प्रॉब्लेम आहे खच्चरवाल्यांचा आहे. खच्चरवाल्यांचं काहीच करत नाही. तिथं कसं चलून देत नाही साईडने दाबीत लोकांना. पडायची पाळी कसलं खाली. भारी वेदर झालं. चलो आता आपण चलते. चलो भैया फोटो काढू. एक मिनट फोटो.
आता पाणी वगैरे भरून घेतो याला. मस्त वॉटरफॉल आहे इथं. आणि ही केदारनाथ व्हॅली खाली इकडं आहे ना, ही केदार व्हॅली. काय भारी सीन आहेत ना. आता इथं काय इथं पाणी भेटते. आता इथं वर 50 रुपयाला बाटल असेल. आता आम्ही पाणी भरतो इथं. बाई आज बाई आपला रिटर्न फॅट. हां पाणी भरलं मस्त पैकी. भारी आता थोडं पाणी वगैरे पितो. काय आले चालला तुम्ही फक्त. भैया बोले वीडियो लेने का अपने साथ से भैया. हाँ कसला भारी दिसतो इथं. आता इथे काय हा रस्ता या साईड निघालाय आणि आम्ही पहिल्यांदा चालतो ना तर हा रस्ता आहे का. हा रस्ता तिकडून कच्चर म्हणजे घोड्यांना वगैरे. आणि तो रस्ता तिथं वरती या पुलापुशी. आणि हा रस्ता एका ठिकाणी खाली कसला भाव जाबराट पाणी पडतंय. आणि आता आम्ही रामबाडा इथे पोहोचलोय. इथून पुढे ट्रेक खूप खडी चढाई असं म्हटलं जातं. पण आता बघू इथून पुढे कसा ट्रेक. नज़ारा बहुत बड़ा है यार. अपने दोस्त लोग किधर रह गए पता नहीं. वो नीचे वो आते होंगे अभी. उसका क्या है पता. वो उधर है शायद. और ये नज़ारा ऊपर का मतलब जन्नत है भाई केदारनाथ. आप भी अभी आ जाओ केदारनाथ. आणि काय माहिती का इथलं समोरचे जे फुलं आहेत ना म्हणजे झाडावर ते फुलं वगैरे फुललेले आहेत नाही का असं मस्त दिसते. आता थोडा नाश्ता वगैरे करायचं होतं. आता 9 वाजलेत आणि मागवा तुम्ही असं पण येऊ शकता डोली बिली. पण ह्याचा कमी 20-25 हजार रुपये चार्ज राहील कॉलनीत आणण्याला 30 हजारापर्यंत. गोडे फक्त पण गाडी यार मेहनत आहे ऐसे थोडे. कसला येऊ भारी. आणि इकडं हिडो ठीक आहे. पुढ्याला आतलं बरं. बढिया है यार. इस भैया के पास से हमने फल लिए. भाई इसका रेट है 50-100 रुपये. आप जैसे चाहे ले सकते. हो भाई टेस्ट कैसा है. बढ़िया टेस्ट है भाई यार. टेस्ट तो बढ़िया है बहुत बढ़िया.
केदारनाथ ट्रेक करत असताना तुम्हाला भरपूर ठिकाणी असे पाण्याचे नळ वगैरे भेटतील जिथे तुम्ही आपले पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी भरून घेऊ शकता. एकदम ते पहाडामध्ये फिल्टर होऊन आलेलं पाणी एकदम प्युरिफाय. तर आता आम्ही नाश्ता वगैरे करायचा दुकान वगैरे इथलं आणि ती आपल्या महाराष्ट्राची आले अशी पूर्ण 1 महिन्याची पॅकेज आहे आपल्या नेपाळला जाणार आजीला. आता इथं आजी चालत चालले आहे ना आजी. आजी काय तुम्हाला चालत आले वरती काय आहे? माहिती आहे, बोला तुम्ही बोला. असं आहे का? छान वाटत भाऊ, एकदम छान, एकदम छान वाटत. प्रसन्न वाटत. जीवनात येऊ नये ना आता हा शेवटचाच प्रसंग आहे असं म्हणा. एकदम आनंद आहे आम्हाला, एकदम छान. आम्ही चालवतो म्हणजे आम्ही गंगोत्री पायी केली, यमुनोत्री पायी केली आणि आता हे केदारनाथ सुद्धा पायी चाललं आमचं. वैष्णवदेवी आम्ही पायी केली. हो, देवाचे आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी भाऊ. हा 2 वर्षापासून मी महादेवाच्या देवळात गावठी तुपाचा दिवा लावायचे आणि 11 वाद्या वाचायचे. त्याचं फळ आज मला कामाला आलं. देवाचं काम करावं, तुम्ही सुद्धा करा. हा, महादेवाच्या देवळात दर सोमवारी जा, बेलाचे पानं वाजा देवाला. हा, हे 4 जण आहे आम्ही, 4 जण. बाकीचे खाली काय गेले घोड्यावर. 11 जण आम्ही पायी आहे. आजी घोड्याने चालल्यावर काही फळ भेटतं का? काय फेळ भेटणार भाऊ, तो घोडा किती तळमळ चालवतो, त्याचा आशीर्वाद देतो का आपल्याला? आपण त्याच्या बोकंडी बसून चालतो. एवढे कद्दू माणसं. मग जर असं एवढं सोपं असतं देवाला भेटणं तर कोणी पण भेटलं असतं. आणि या लोकांचे फोटो कसे काय भरले असते? जंगलात राहून यायला का आपल्यावानी? का द्राक्षाची बाग आहे का यायला? का आपल्यावानी पेरूची बाग आहे का यायला? शेतीवाडी आहे का? मग देवानं हे लोकांचे पोट भराया करता हे घोड्याचे साधनं दिले आणि त्याच्या देव लांब येऊन बसतात. आपल्याला त्याच्याकरता बोलवलं आणि आपण येतो पैसे खर्च करून, म्हणून या लोकांची पोट भरात्या. बरोबर आहे का नाही? चला मावशी आता आपण जाऊ, चला. मावशी जेवढं सांगितलंय आजीने तेवढं आपण ऐकलंय. आता बघू. थोडं पावसाचं वातावरण पण झालंय. तर आता 12 वाजले. किती वाजले? 12 वाजले ना? 12 वाजलेत आणि आम्ही सकाळवरून चालतोय. 6:30ला ट्रेक चालू केला थांबत. मग थोडं रिलॅक्स घेतलं 1 तासभर, जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आणि आता ही समोर आहे ना, ही केदार व्हॅली पूर्ण खाली उभं कास बाहेर दिसतोय. 2013ला पूर्ण पूर आला होता पूर्ण. हा, आणि 2013ला पूर्ण ही पूर आला होता. मग सगळे हे दगड वगैरे हे दिसतात ना मोठे, वरून वाहून आलेले त्या साईडने वरून. थोडं पावसाचं वातावरण झालं पण आज पाऊस वगैरे तसं काय नाही. आणि हा भैया आहे आपला, लई थकलाय भैया. तरी भैया आलाय. भैया सर आजारी आहे त्यामुळं. पण बाबाला भेटायचं असेल तर आजारी जरी काय नाही, यावं लागतंय. आणि तुम्ही असं येऊ शकत नाही बाबा केदारनाथला भेटायला. तुम्हाला जेव्हा बोलावं येईल त्याच वेळेस तुम्ही येऊ शकता, आहे ना? असं तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही नाही येऊ शकत केदारनाथला. आता मी पण प्रयत्न नव्हते करत. हा भैया तर 6 वर्ष झाला प्रयत्न करतोय. बघा, तुम्ही लॉजिक लावू शकता. 6व्या वर्षी प्रयत्न सक्सेसफुल झाला भैया. 6व्या वर्षी केदारनाथला, आणि ते पण अशा व्ह्यूमध्ये भारी एकदम. आणि सगळी पूर्ण केदारनाथ व्हॅली पूर्ण खाली एकदम नाश्ता केला आताच. पण थोडं मला रिलॅक्स व्हावं तरी खाली केदार व्हॅली कसला भारी व्ह्यू इकडं. कसलं म्हणजे तो डोळ्यात सामावणार नाही असला व्ह्यू आहे. आता तिथे शॉर्टकट लई मोठी घेतली आम्ही, कारण की या साईडने कसं होतं म्हणजे एकदम कसं लई फिरत होतं ते मेन रोड आहे. मग मी शॉर्टकटने गेलाय आणि आता ही पितो. क्वालिटी एकदम. तर काहीच आता विषय झालाय, बाहेर येतोय पाऊस यायला लागलाय. आता मस्त थांबलोय, एक चहा सांगितलाय आणि असं हॉटेल वगैरे मस्त एकदम, नाही का? पाऊस एवढा नाही पण आहे थोडा. आणि
थंडी तर एवढी काय सांगू आता मतलब का थंडीचं काय सांगू आता इतकी थंडी आहे की भयान. राहिले किती फक्त 1 किलोमीटर राहिले आहे ना 1-1.5 असेल. हां 2 किलोमीटर आहे आणि आता आमचे हाल चालू झाले. हाल नाही पण थंडी वाजायला लागली भयान म्हणजे काय सांगू आता. गाइस फाइनली हमें स्नो बहुत नज़दीक से दिख रही है अभी. ये देख सकते हो. और बाबा का मंदिर और इधर है हमारे भोलेनाथ का मंदिर. आगे यहाँ से भी दिखने ये बस व्यू है. देख लो एक बार केदारातला. इथे एक हे हेलिकॉप्टर आहे ते क्रॅश झाले वगैरे काय झालं का ते क्रॅश झाले आणि इथे हेलिपॅड आहे आणि त्या साईडला पण कॅम्प आहेत वगैरे आणि ही केदार व्हॅली इथं. आता मग खूप पाऊस येत होता पण आता पाऊस एकदम बंद झाला. एवढा नाही पाऊस येत पण वातावरण फायनली 9 तासाचा ट्रेक करून मी पोहोचले बाबा केदारनाथ. आणि समोर जे बघताय आता तुम्ही इथे चालू आहे केदारनाथ आरती. ज्याच्यासाठी हा केला होता हा अभ्यास. लाईफमध्ये एकदा का होईना तुम्ही पण केदारनाथला यायचं ट्राय करा. याच ट्राय नाही याच बाबाचा बोलावा हा नक्की येणार. तुम्ही जर मनापासून प्रयत्न करत असाल तर नक्की दर्शन करण्याची संधी तुम्हाला पण भेटेल. नाश्ते का खायची व्यवस्था करायची. आता मग थोडं मार्केट वगैरे तर बाबा केदारनाथचं मंदिर जर आहे थोडं जेवणाचं वगैरे पाहायचं आहे. तर जेवणाचे रेटला 400 रुपये थाळी आहे. नाही परवडत ना 400 नाही खायचं का पण ती क्वालिटी पाहिजे. इडली 400 असते कुठे. क्या रेट आहे देखते. पराठा वराठा कुछ इसमें जलेबी है मतलब देखते हैं अभी. पराठे का रेट भी ज़्यादा है वो तो लगता है मेरे. शाही पनीर कढ़ाई पनीर मटर पनीर पनीर बटला. जय हो शंकरा भोलेनाथ शंकरा आदिदेव शंकरा हे शिवाय शंकरा तेरे